संघटनेच्या लढ्याला मिळालेल्या यशाची केंद्र सरकारने 18 महिन्यानंतर कांद्यांवरील निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1 एप्रिलपासून कांद्यांवरील 20% निर्यात शुल्कातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे। त्यामुळे बाजारपेठेत कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। 18 महिन्यांच्या लढ्याला यश, कांदा निर्यातीला मिळणार प्रोत्साहन। जगभरात सर्वात जास्त कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो। मात्र केंद्र सरकारचं निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरलं होतं। केंद्रानं लावलेल्या निर्यात शुल्काविरोधात राज्यात वारंवार आंदोलनं झाली, पण सरकारनं लक्ष दिलं नाही। निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होत होता। याचा फटका शेतकऱ्यांना बसला। अखेर केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला। याचा राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलंय। 20% एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। मी त्याकरता पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शहांचं, आपले कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाणांचं, पियुष गोयलांचं अभिनंदन केलं। अशा करता कांदा निर्यात करण्याच्या करता 20% जो टॅक्स होता, कर होता, तो कर त्यांनी काढून टाकला। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दर वाढणार आहे, कांद्याला भाव मिळणार आहे, परदेशात कांदा जास्त पाठवता येणार आहे। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते। राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेतही कांदा प्रश्न मांडला होता। तर छगन भुजबळांनीही पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती। कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की यापुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मला आनंद आहे की फडणवीस असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि अर्थातच दिल्लीतील प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शहा या सगळ्यांनी जे आहे आमची विनंती ऐकली आणि त्याप्रमाणे त्यांनी जे आहे निर्यात शुल्क वगैरे सर्व बंद केले। निर्यात शुल्क जे कमी केलं त्याच्यामुळे आता कांद्याला चांगले भाव मिळेल। पण तशाच प्रकारचा प्रश्न आपल्या विदर्भामध्ये जो संत्रा होतो, जी मोसंबी होते, आणि संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाते आणि जितक्या मोठ्या प्रमाणात आपली संत्रा मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढं शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो। या कर जो बांगलादेशचा आहे तो त्यांच्याशी चर्चा करून कमी करावा, जेणेकरून संत्रा मोसंबीला सुद्धा चांगले भाव मिळू शकेल। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्यानं घसरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्यानं येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती। मात्र या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। ती रद्द केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसा हातात जास्त मिळेल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आशादायक व दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे। निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने 20% निर्यात शुल्क रद्द केलेले, त्याच पद्धतीने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी त्या ठिकाणी 10% अनुदान सुद्धा देण्याची घोषणा केंद्र शासनाने करावी। आता ही सुद्धा मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होऊ राहिली। त्यांनी 20% जे रद्द केलं ते कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं, कारण यापुढे आता उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तो माल जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा ते बाजारभाव कमी, जर समजा निर्यात शुल्क लावलं तर ते बाजारभाव कमी होतील। आता देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात करताना कोणतेही शुल्क लागणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आनंद झालाय। कांद्यावर निर्यात शुल्क लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर झालंच, शिवाय लोकसभा निवडणुकीत महायुतीलाही फटका बसला होता।
अखेर देर आय दुरुस्त आय याप्रमाणे केंद्रानं हा निर्णय मागे घेत सगळ्यांनाच दिलासा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.